नमस्कार मंडळी. तर आज आपण करणार आहोत ताक पोहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत पोहे, ताक, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, पुदिना, कढीपत्ता आणि शेंगदाणे. सर्वात अगोदर आपण पोहे ताकामध्ये चांगले भिजवून घेऊया. एक्स्ट्रा झालेले ताक आपण त्या पोह्यातून काढून टाकूया. आता इकडे आपण शेंगदाण्याला चांगले लाल होईपर्यंत तेलात परतून घेऊ आणि लाल झालेले शेंगदाणे या पोह्यावर काढून घेऊ. त्यानंतर त्या पोह्यावर आपण कोथिंबीर, पुदिना, कांदा, टोमॅटो, मीठ टाकून त्यांना चांगले एकजीव करून घेऊ. आणि इकडे फोडणीसाठी तेलामध्ये आपण जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हळद हे चांगले तयार झाले की मग आपण त्या एकजीव केलेल्या मिश्रणावर ते आपण टाकून देऊ. आणि यामध्ये आपण आपल्याला आवडत असल्यास थोडासा गूळसुद्धा ॲड करू शकतात. तर या प्रकारे आपण सर्व मिश्रण एकजीव केलेले आहेत आणि आपले पोहे तयार झालेले आहेत. या पोह्याने ॲसिडिटी बिलकुल होत नाही. नक्की एकदा ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.